आता तुम्ही म्हणसान याच्या अंगारी पोतं कशाला टाकले. चला तर सांगतो तुम्हाला. नमस्कार, मी आहे रोहित. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. काल तर आपण गेलो होतो घनसावंगीला आत्यांच्या घरी. ते तर तुम्हाला माहीतच आहे. किती भारी व्ह्यू आहे इथलचा. म्हणजे त्यांचं घर आहे का हे शेतात आहे, मस्त पुढं बाग आहेत गिगायची, एकदम भारी. नंतर आत्या लागतात गाईचं दूध काढायला. वा वा वा, खूपच छान. आईचं आपल्या मुलावरती प्रेम कधीच कमी होणार नाही. जशी आपल्याला थंडी वाजते तशी त्यांना पण थंडी वाजते, म्हणून त्याच्या अंगावर आपण पोतं टाकलं होतं. त्याच्यानंतर हिचं काय चालू राहतं हिचं हिलाच माहिती. काय पाय वर करतीन तेन, बापरे. ते पाहून तर मी तर कंटाळून जातो बाजारात निघून. आज घनसावंगीचा बाजार असतो. त्यानंतर माल घेऊन आपण दुकान लावतो. तेवढ्यातच येतो गट्ट्या. गट्ट्याला जागा भेटत नव्हती, मग जागा गिगा सापडून तो पण बसतो. मग नंतर आपण देतो कारभार आपल्या विजू शेठकडे. विजू शेठ काही कॅमेऱ्याकडे बघत नाही, जाऊ दे. नंतर भाजीपाला विकून थोडाच राहतो आपला. पप्पा येतात, भाजी गिजी घेऊन आपण नीट जातो आत्यांकडे. आत्यांचं आणि पप्पांचं संभाषण चालू राहतं, तेवढ्यात मी शॉर्ट घेऊन टाकतो. नंतर आपण बिकानेरमधून कॅडबरी घेऊन नीट निघतो घराकडे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा.